आज मला बनवायची होती सोयाबीन चिली। त्यासाठी मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत टाकली 15-20 मिनिटे। सोयाबीन भिजते तोपर्यंत मी एका वाटीमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये कलर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं। अजून थोडासा कलर टाकला कमी वाटला म्हणून। सोयाबीनच्या वड्या भिजल्यानंतर त्यामधलं पाणी काढून त्याचे तुकडे करून घेतले। जर सोयाबीन वडीचे तुकडे नाही केले तसेच तेलामध्ये टाकले तर ते फुटून अंगावर पण उडू शकतो, म्हणून त्यामुळे मी सगळे सोयाबीन वडीचे तुकडे करून घेतले। तेल चांगलं कडक गरम झाल्यानंतर सगळी सोयाबीन तळून घेतली। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये लसूण, उभा चिरलेला बारीक कांदा, शिमला मिरची, कोबी आणि थोडासा टोमॅटो चांगला परतून घेतला। त्यामध्ये टोमॅटो सॉस टाकून हे तळलेली सोयाबीन चिली सगळी चांगली मिक्स करून घेतली। यामध्ये मी कोणतेही मसाले आणि मीठ पण नाही टाकलं, कारण टोमॅटो सॉसमध्येच मीठ असतं। इथे बघू शकता साधी आणि सिंपल सोयाबीन चिली तयार।